हो ते त्यात काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिडीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय आहे? एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही ना आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत सध्या. मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही, हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. एक ओवी आहे 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमानावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं, श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले, आता 14 शब्द आहे. श्राद्धाला सुरुवात. फक्त पटापटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते, साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाहीये, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजत. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ताह गेला उडत. हे भैया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा.
गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या, मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घे जा. इंद्रिकेचे वाक्य, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे, त्रास होऊ द्या. आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत, घाव सण केले नसते तो देव झालाच नसता ना. देव कसा होईल. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले, पाय किती ठिकाणी आणले, याच्यावर तो देव झाला. असं नाही चालणार ते. मग श्राद्ध घाला. तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. माया पहिल्यांदा होती, मधी नाही. मधी आहे शेवटी नाही. जन्माला आला तेव्हा माया नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. झालं फायनल. मुर्गजळ सकाळी आहे नाही, दुपारी आहे का भास आहे भास, संध्याकाळी नाही. मग मुर्गजळ आहे का भास आहे भास आहे. झालं. चला पुढं. स्वप्न आहे का. लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही आहे. बरं खरं आहे का खोटं आहे. चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 60 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा. आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. स्वप्नीचं झालं. स्वप्न खरं आहे. एकच वाक्य सांगतो, ज्ञानी माणूस ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. झालं पाहिजे. आता ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही बरं का. हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या. हे MA MPhil PhD DH हे MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FYN MTech BTech DRIN डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट अँड सेटन फार्मसी ICT ॲग्री DRIN डिप्लोमा MBN BN BTech हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचारोग तज्ञ. आता एक नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता कोण खातं यांना. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. काय जी मेन काय जी मेन. पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडली त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंट द्यायची गोष्ट आहे का. तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही. कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 70-62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय, आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. आता काय याच्यापेक्षा काय. बरं जाऊ दे. इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात. गणितात तर पडू शकतात. विज्ञान मराठीत पडतील का. आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुठून. काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही. मिळालं का सगळं. अहो इथं ज्ञानोबारायने लिहून ठेवलं, हे मराठीची आहे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. अरे ब्रह्मविद्या सुद्धा तिच्यापुढे एवढ्याच भाग. अवघड भाषा कोणती आहे. सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड. अहो आईची आई किंवा वडिलांची आई या जला जर दुसरी वेलांटी असली तरच आईची आई. जर पहिली वेलांटी असली अख्खं शास्त्र बदललं. अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. काय शब्द आहे महाराज. मृत्यू शब्दाचा अर्थ. शब्द तुम्ही
काही राहिलंय का नाही जगात? काय नाही, फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला काही? तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सांगावं काय ह्या लोकांना? मला सुधारलं जग. वांग्याची महिला मंडळ मेथीची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही तिला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरा म्हणती. काय कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळना. ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडान डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पोरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा, ब्ल्यूट्यूब. ती कानात अडकी ती, इकडं टॉक काढी ती, बोलत चालत ती. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्यावर का आली ही पोर? काय झाकली 1.25 लाखाची. उत्तर पुढे सारखायचं आहे आपल्याला. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. ये साथी आलिया वणगा सारंग दारू, पण नाही तरी संसारू जाईल लया. एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं. मुद्द्यातल्या शब्दाला सुरुवात. एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच. आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती, दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव तू पुढं बारं काढित होतो, मागं सायपण उखडती, सायपण जोडीत होतं, नट ढिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचं सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून द्या, घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय अडलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं बघ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? काले होता आज आहे, आजा गेला पंजा गेला, ते खदेकत बाप. एक वाक्य सांगा महाराज, कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आयती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते. ती बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते. ती अशी येणे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पकवान शिकवायचं. इथं पकवायचं याडं निघलं, तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. अहो कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात, तुला कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे
का बाप करतो तेच पोऱ्या करतो पुढारी. हुशार बाप दमत आला, पोरगा उठला, पोराला जागा नाही, सून नाही येईन साडू टोळी तीच. हा असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा तीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व. सोळा टाके पडले त्या बाईला, जगती का नाही. उमल ते नेतृत्व, फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान, पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज, शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही हो. पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप, शब्द कुठून आणतात काय ना. परिसराचे भाग्य विधाते, काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मी नाही आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 50-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही, फक्त झाकली. सवा लाखाचे हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते फिट. फक्त थोडं कानाला वाईट, पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती, आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती, पण तिथं कांद्या लागला होता, लागेलच लागायचं काय राहिलं. हो मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये, त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 किती झाले, 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डिरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधच आहे. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी. एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घरं आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना टीव्ही पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हा दिवस उगेपर्यंत झोपती. सकाळी आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येतं का काय. आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. हो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचीन, खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. त्याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 गोष्टी सांगून देतो घडणार आहेत. नाही घडलं ना मला दिसेल ती 10 ना, पण घडणार. एक 2-3च वर्ष थांबा महाराज. घरांमध्ये माणसं राहणार नाहीत. माणसं नाही राहणार का. प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे आहे. 10:30 वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे. तुम्ही जाऊन पहा गावात माणसं नाही राहिली. माणसंच कुठे गावात. भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत. गरज लावेल माणसं कुठे घरात. जर कांदे सकाळचा सीझन चालला, लागवडी सीझन झाला महाराज, 10 वाजता गावात माणूस नाही. माणसं कुठे. वयस्कर म्हातारी आई आहे बिचारी, वटेवर बसते. म्हातारा आजारी पडला बादलीनं पाणी आणते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवाखान्यात जातो. म्हातारी रस्त्याला उभी राहते, लोकांना विचारते रविवार कधी आहे का. माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे. त्याने मला पैसे देऊ नये, पैसे नाही देऊ, लुगडं नाही आणू, पण त्यानं मला डोळे भरून पाहावा. कोण आणणार आहे. इकून तिकून पत्र तर येतच नाही. आता पत्र हा विषय संपला. पूर्वी तरी म्हातारी पोस्ट म्हणला इतरायचे भाऊ काही आले का. आता ते दिवस
नाही आता फक्त म्हातारीनं रविवारी विचारायचा, वटेवर बसायचं. आज 50% कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज. माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले, यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय, सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात, मिवणीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवणी बाळातपणा राहील त्याची याला चिंता, लहानी मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आला, याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते काय. यांना आईकडे पाहिलं वेळ कुठे, यांना वेळ कुठे. यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे, गोरा पाहिजे, चांगला पाहिजे, त्याला भाऊ नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे, आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असं पोरगा तर पुरीला पाहिजे, त्यानं त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, व कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्ज नाही, लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला, पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. महाराज काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा, आणि काय म्हणायचं माहिती का, पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा काही बोलल तो येणार का तो, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे ते वड्याला सापडे लावला दी. हा उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बस, तो याला असू द्या, आणि पाहुण्याला माहिती आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला पाहिजे. खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय पण साधं ना कसं. कुठले पाहुणे, पोराची आई कुठली आहे, त्याला मामा किती आहे, पोर काय करतय, पित बितय का, सरळ. वा अरे अरे त्याची बहीण कुठं देईल, किती महापात माहिती. महाराज तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे अरे त्या पुरीची भावजाई त्यांच्या जातीचीच आहे का, किती साधा झटका आहे. पण म्हातारं आहे ते, जुनं ते. और साईबापा रडतात घरांमध्ये. काय नाही महाराज, फक्त झाकली, लोक इस्ताऱ्या मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला, आई घरात बसली होती, आईनं तू डोक्यावरचा पदर चुलीला लावला, कांदे लाव. ए बऱ्या तू माया बोटाक पाहता ना, इकडे बोटा दुखायला लागलं, तू पाहिजे इको दे जायचा. आईनं महाराज डोक्यावरचा पदर कांदे लावून भिजून आला म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज, आणि का धरला माहिती का, शेक व्हायचा का. अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आलं ना, आईला म्हणलं मी पास झालो का, पास झालो आहे मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती, बोला. कुत्र्याला बिस्किट घालून आई बापा कळा त्या काय, कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट ऐका, कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा, भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 तांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय. 4-4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी ती, आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती, म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात, आणि इकडे उद्यपनाला भजी काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासरे ती इस्टेट आणि एक धनात ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना, ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला
त्याच्या पोरानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी भेट आलाच, झालाच बाबा, झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणाकडे येतो? हा, लई दिवस नाही चालत. ऐ पोरगी, पोरग नुसतं आईला म्हण नाही, मी पास नाही झालो आई, नोकरीला लागलो मी, नोकरीला. काय वाटलं असेल होत्या आईला? काय केलं माहिती ते आईनं? शर्टच काढला पोराचा, शर्ट. गरीब आई. आणि एक ध्यानात ठेवा, गरिबीला कधी लाजू नये, कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्धात आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा, काय लाजायचं काम आहे त्याला? आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणजे बा माझी परिस्थिती अशी आहे बा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती. आता लोक इतके हुशार आहे, शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता, सगळे धान्य नाही लावती, आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची. पाहुण्यानं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी. हा म्हणला मागची आहे, गेल्या वर्षीची, एवढी देऊन टाका पोर. मग एक महिन्यानं हाच पाहुण्याला फोन करतो, एखादं पोतं द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे महाराज. आपली लोक काय करायची माहिती का? आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात, पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणते तरी कपडे घालून 2-4 दिवस गावात यायचं. आणि मग लोक म्हणे चिटकलं बरं का, चिटकलं बरं का, चिटकलं असं शब्द ऐकले होते. पुरीच्या बापाचं मन बिचारायचं, पाकुळायचं. मग तो म्हणायचा देऊन टाका. पूर्वी टोले जंग लगीन व्हायचं. 2-4 महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात. का हो? कंपनी बंद झाली. आता ह्या 2-4 वर्षापासून तिला पुढं बंद झालंय. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे, आता खडकीचा माणूस काय म्हणतो म्हणे जाऊनच येऊ. त्याला माहिती आहे आता रस्ते झाले, साधनं झाले. सकाळी मंचरमधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो. त्यामुळं आता ह्या लाबाड्या आलं म्हणे असं आहे बा. ती आईनं शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला तर डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला, इतकी रडली आई. मी कान आरशा पुढे केला आईनं महाराज कान. आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली, इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज. का रडली माहिती का? अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलायला झाला असता. पण आई लवकर उठली, पोराला म्हणली बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज. गोदडीने पोरग म्हणलं गोदडी. थंडी वाजल रे तुला. काय महाराज, मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना? तुला थंडी वाजेल रे. मग असं कर, आईनंच गुणीत गोदडी घालायची. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली, पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावत असा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव, पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरतुरबाईच्या शिवेशी, चिरंजीवचा दंडवत, पत्रास करंकी. प्रवास चांगला झाला आई. खोली मिळाली का आई? कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे का आई? बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्यांचं राहिलं का आई तुला? सगळ्यांचं राहिलं आई. सांगायचं राहिलं का आई तुला? सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली का? पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई? तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझा
पायाच खाली सई, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत आणि पोस्टमननं आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडता, खळकन हसावं, पदर डोळ्याला लावावा आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे, याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज. आपल्या खेड्यात हो म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे. आई वाईट परिस्थिती झाली महाराज, घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण, वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना अजून 5-10 वर्षानं भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एकच बास, एक बास मुळे झालंय काय माहिती का महाराज, माणसं कुठे आहेत, माणसं कुठे, माणसं कुठे. आपल्याला एक पोर आहे, तो मिळाला त्याला एकच होणार आहे. जागेवर आकारली ना मंडळी, लोकसंख्या ओपनची कधी वाढू शकत नाही, वाढल कधीच नाही वाढणार. मग हीच मंडळी एक दिवस चालणं राहणार. आपल्याला दुसरं काय बरं आहे, पोरं नाहीत, पोरं नाहीत. आता राहिलेल्या पोरांची लग्न होणार नाही, जी लग्नात राहिले त्यांचा नाही विषय. आता ते असेच सीझनला बाहेर काढायची फक्त, गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला, बजाव बाई वाड्यावर या, त्यांचा काय उपयोग आहे. बाईला वाड्यावर बोलवतो ना, हा वाड्याच्या घरात राहतो, काय करतात. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, सोनूचा आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. 5 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. विनोद या 16 वर्षाचा पोरा खून करतो, 17चा पोरा बलात्कार करतो, 18चा पोरगा दरोडा टाकीतो, माणसं संपली, माणसं संपली. घरात माणसं राहणार नाही. अजून 2 वर्षानं 2-3 वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे. ही 10वी श्राद्ध बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला, पॅकेज. कावळाही तूच आण, भातही तूच शिजवण, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून. माणसं राहणार नाही घरात. 10वी बिवे बंद होणार. आताच सगळं पॅकेजवर काम चालू आहे. 10वी होणार नाही. 2 गोष्ट, 10वी होणार नाही. 3री गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्हाला त्यांना वर देव नाही म्हणा, कसे बायका मिळतील तुम्हाला. आता लोक म्हणते बा मुलीचा बापलाही चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यानं चौकशी का करू नये. लोकांची सध्या एक ओरड आहे, बा एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची त्याला, तो 16चा पोऱ्या क्वार्टर पितो, कोण बायको देईल तुला. आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या, काय लायकी आहे तुमची पोट भरायची. 22-22 वर्षाची टोनके खूप बापाच्या घरात 2 टाइम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का. इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली काय. हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला. मग तिला 95%चा पोऱ्या नको का. इथं कोणाला 95 आहे. बोटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला, मला हालून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळा. 48 टाके मार्क पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे, दुसरे कोणच्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग, मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. हा, मामाला असली तर ठीक, नाही तर मी आलं येईल. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का. मामाच मोकळा हिंडतोय का असं का आलं. माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रे वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे. कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठले, आता ते रसावतून द्यायला लागले. आता पिठले आली, सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. आता ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय
मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणा ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. जो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ऍव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 तर फीट झाले. मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचा नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्यानं. कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया 71, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मात्र त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला. त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण शेतीला, गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत हे सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचंच नाही. कुत्रा ठेवायचा दारात आणि बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान. पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. आणि ह्या 5 कारणामुळे शेती तोट्यात. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारी परत शेतीवर. तुम्ही हालात तर एक करा ना. काय